मला उपास म्हणून आई म्हणली भाकरी नको करू, भातच कर फोडणीचा. फोडणीचा भात केला एवढा तरीसुद्धा म्हणणार आई लई झाला आहे. मग ह्याच्यात काही शेंगदाणं बिंगदाणं नाही ते टाकलेलं, तिला चावत नाही. तरी बघा असा फोडणीचा भात केला आहे, शिजला आहे आता भात. नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आई म्हणली भाकर काय नको, भातच कर म्हणली थोडा. मग आता भातच करणार आहे. थोडा भातच कर म्हणली फोडणीचा. म्हणजे आता त्याला काय कढीपत्ता मसाला म्हणजे जिरे मोहरी टाकायची. शेंगदाणा काही चावत नाही आईला. मिरच्या टाकल्या की जिरे मोहरी टाकायची. थोडा लसूण टाकायचा. काल एक भाकर केलेली अर्धीच खाल्ली. माझा सोमवार काल आणि आज बी चतुर्थी. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम आधी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. भात गेले थोडा करून विचार किती करावा तरी तर जिरी मोहरी टाकली ह्याच्यात. मीठ टाकतो तोपर्यंत पाणी उकळते. मला व्याज चतुर्थी त्याच्यामुळं भाकरी काय करायची नाही आज. अजून आम्ही रेशनच्या तांदळाचा कर, ते चांताराचा चावत नाही. तांदूळ नीट करून घेतो या. राशनच्या तांदळाचा करायला लई मऊ होतो. चांताराचा आई म्हणते चावत नाही मला.
तर भात टाकला शिजायला आता इथं. तर मला हे चतुर्थी मी कायच फराळायचं करणार नाही. रात्रीचीच काल केलेली सोमवारला भगर ठेवलेली आहे फ्रीजमध्ये, हीच भगर खाणार आहे. आणि थोडासा शिरणीचा पेढा आहे, पेढा आणि भगरच खाणार आहे, दुसरं नाही काय करणार आता. कारण भगर तर काही टाकून द्यायची, काय नास कशाला करायची, चांगली आहे. फ्रीजमध्ये ठेवली त्याच्यामुळं काही सरली नाही. का एवढीच केली ती तेवढीच थोडीच खाल्ली तरी पण नाही सरली. आमच्या देवाचा प्रसाद पेढा. आणि आई म्हणल्यास भाकरच नको, काल भाकर काल केलेली, एक भाकर केलेली. हे बघा, अर्धी भाकर खाली ना अर्धी तशीच आहे. सरत नाही म्हणते. सरत नाही म्हणते म्हणजे भाकर अजून नकोच. माझं काय उपास तर कोणाकोणाला असते मित्रांच्या संकष्टी. मी नाही बरं का पहिली महिना धरायचो, पण आता लय दिवस झाला तर नुसतं मंगळवारी आलेलीच तेवढी करतो. उपासानं बी होत नाही आता सारखं. आपले तेवढे पेढा, एवढा पेढा प्रसाद तेवढा, तेवढी भगर खायची. ह्याच्यात शेंगदाणा नाही ते टाकायचं. परत शेंगदाणा आईला चावत नाही, कुठली तर ही काय नाहीच म्हणा. मला भात शिजत होता. एवढं केलं तरी सुद्धा आई म्हणले भात केला म्हणे. ती बारकी कढई आहे आणि बारक्या कढईत शिजू घातलेलं आहे, त्याच्यामुळं लय दिसतंय. शेतोड उरले ते फोडणी जायचं. तर मित्रांनो झालंय आता. मी काही कालची भगर होती मला, आणि आईला भात कर, आई म्हणली आज भातच कर म्हणली, भाकरी नको, म्हणून भातच केलाय. मला काय भगर आहे थोडी कालची शिळी, तीच खाणार. काल सोमवार जास्त झाली ती थोडी, मग आता तीच खाणार आहे. कशाला काय करत बसू. तर झालाय भात फोडणीचा. कसं केलाय, त्याच्यात शेंगदाणा टाकायचं नाही, ते शेंगदाणा चावत नाही. तर लसूण, कढीपत्ता, जिरी मोहरी, टमाटर काय टाकतो बरं का, टमाटर नव्हतं, बटाटे बी टाकतो, पण बटाटा टमाटर बी नाही. हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, ही लसूण जिरी मोहरी टाकली. तर चला मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कसं नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि परत एकदा आमच्या सर्व फॅमिलीला अंगारकीच्या आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सगळ्याच्या परपंचातलं संसारातलं गणरायानं विघ्न दूर करू हीच गणेशाचरणी प्रार्थना. चला भेटू पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय.